शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज 13 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हवामान अंदाज. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला शेतकरी बांधवांनो, आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, हवामानाची सद्यस्थिती आज आपण महाराष्ट्रामध्ये बघणार आहोत, कारण संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसासाठी अत्यंत पोषक आणि अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये आता पावसासाठी अत्यंत पोषक आणि अनुकूल वातावरण तयार झाले आहे. विजांच्या कडकडाटासह पुढील काही तासात पुणे, विदर्भ आणि मराठवाडा, आता बघा पुण्यामध्ये आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विभागात काही तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. आता दमट हवामान, विदर्भातील काही ठराविक भागात उन्हाचा तीव्र चटका जाणवण्यासोबतच दमटपणा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. कुठे विदर्भामध्ये? हो शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन ऐका आणि बघा शेतकरी मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या हक्काचं चॅनल आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघूया हवामान अंदाज. पुणे आणि परिसर अंदाज. आकाश स्थिती कशी आहे? पुण्यातून मुख्यत्वे करून दुपारपर्यंत अक्षांशतः ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. हो शेतकरी बांधवांनो, वादळी पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास स्थानिक पातळीवर विजांच्या कडकडाटासह तीव्र आणि गडगडाटीसह वादळी पावसासह हजेरी लावू शकतो. आता तापमान पातळी कशी आहे शेतकरी बांधवांनो? या काळात कमाल तापमान सुमारे 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास स्थिरावेल असा हवामानाचा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघूया विदर्भ विभाग अंदाज काय आहे. शेतकरी मित्रांनो, उष्णतेची लाट व उकाडा. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका कायम राहील, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. शेतकरी मित्रांनो, स्थानिक अंदाज पहा. असह्य उकाड्यानंतर दुपारनंतर काही ठिकाणी काही भागामध्ये हवामानात बदल होऊनच मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या सरी कोसळतील असा हवामानाचा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, हा बघा हवामानाचा अंदाज. विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणि स्थानिक म्हणजेच मेघगर्जनेसह वादळी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया मराठवाडा विभाग अंदाज. आता काय आहे हवामानात बदल? मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने ढगाळ हवामानाचे साम्राज्य पाहायला मिळेल आणि पावसाची शक्यता ढगामुळे वातावरणामुळे काही ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी किंवा गडगडाटीसह स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक कृषी सल्ला आहे. पेरणीबाबत महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक देऊन ऐका. सध्या संपूर्ण राज्यात सुरू असलेला पाऊस हा केवळ मान्सूनपूर्व अवकाळी स्वरूपाचा आहे. हा मुख्य मान्सूनचा नियमित पाऊस नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाईघाईने पेरणीचा निर्णय अजिबात घेऊ नका. हो शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये असेल की आता पेरणी करावी, अजिबात करू नका, कारण जमिनीची ओल आणि हवामानाचा खात्याचा अंतिम अधिकृत अंदाज पाहूनच योग्य वेळी पेरणी करावी, जेणेकरून बियाणे वाया जाणार नाही. हा तुमच्यासाठी फायदा ठरेल. शेतकरी मित्रांनो, लगेचच निर्णय घेऊ नका आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हो शेतकरी मित्रांनो, आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.